आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। कुस्तीच्या वादात रोहित पवारांनी उडी घेतलेली आहे। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने परवानगी दिली तर पुढच्या महिन्यात कुस्तीची स्पर्धा भरवणार। कर्जत जामखेडमध्ये महाराष्ट्र केसरी भरवणार। कालच्या स्पर्धेत माजी महाराष्ट्र केसरींचा अपमान केला आणि स्पर्धा राजकीय नेत्यांसाठी असल्याचा रोहित पवारांनी ट्विटमध्ये आरोप केलेला आहे। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। प्रणाली, आता आमदार रोहित पवार यांनी सुद्धा या कुस्ती स्पर्धेमध्ये आता उडी घेतलेली दिसते राजकारणात। अगदी खरंय। कालपासून आपण पाहतोय हे की या स्पर्धेला घेऊन जे काही राजकारण केलं जात आहे, ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी केलेलं ट्विट अतिशय महत्त्वाचं आहे। रोहित पवार यांनी या ठिकाणी ट्विट करत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद जी आहे त्या परिषदेला एक प्रकारची परवानगीच मागितलेली आहे की जर त्यांनी परवानगी दिली तर पुढल्या महिन्यात अगदी येत्या मार्च महिन्यामध्येच आपण महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा पुन्हा भरू इच्छितो असं त्यांनी म्हटलेलं आहे। आता आमदार रोहित पवार यांनी केलेल्या या आवाहनाला कुस्तीगीर परिषद काय उत्तर देते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्रातली ही अतिशय प्रतिष्ठेची अशी कुस्तीची स्पर्धा मानली जाते, परंतु काल ज्या पद्धतीनं या स्पर्धेला आणि त्याच्या निकालाला गालबोट लागलेला आहे त्यावरून हे सगळं राजकारण सुरू झालंय। ज्या राजकारणामध्ये या ट्विटच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांनी सुद्धा उडी घेतलेली आपल्याला बघायला मिळते। निश्चित प्रणाली, त्यामुळे हा वाद आता कुठपर्यंत जातोय बघणं महत्त्वाचं असणार। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।